हा हा सर. हा सकाळी येतो का सर ऑफिसकडे मी येऊन घेऊन जातो का सर. ओके ओके थँक्यू सर. हा ओके बाय. अहो हा कुणाचा फोन हो? अगं ते ड्रायव्हिंग लायसन्सला अप्लाय केलेलो की मी. माझी लायसन्स आली म्हणे ती. मग ते सरांनी फोन केलेले सकाळी घेऊन जातो मी लायसन्स म्हणून. तुला पण लायसन्स पाहिजे काय? मला आणि कशाला हो लायसन्स? जीप चालवायचं ग. जीप 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 गाडी चालवायचं लायसन्स. मला काय गरज नाही. अगं पूजा मला पाणी कोणी का पटकन प्यायला. आलो आलो. या माणसानं तर जगणं मुश्किल करून टाकलाय माझं. अगं केव्हापासून पाणी कोणी आलीस तू? पश्चाताप होत आहे मला तुमच्यासोबत लग्न करून. पश्चाताप? अगं पश्चाताप तर मला व्हायलाय ग तुझ्या सोबत लग्न करून. आणि तुला माहित आहे का किती दूर दूरवरून मागणी येत होती मला लग्नाची. होय मागणी तर दूर दूरचीच येणार ना. जवळपासच्या ना तर तुमचे कारनामे माहित होते की. अगं बायको नेमका तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे सांग मला. लग्न झालंय तेव्हापासून फक्त काम काम आणि काम. मोलकरणी करून ठेवलाय मला. आता मी पैसे घेणार बघा कामाचे. हो का म्हणजे तुला पगार पाहिजे. होय बरोबर ओळखला बघा. पगार देतो तुला त्यात काही शंका नाही. पण कामामध्ये काही चुका केलीस तर मात्र कामगार बदलण्यात येईल बघ. पहिलाच सांगालोय. अहो केवढं पण काम होते हो करतो मी. मस्कर की केलो हो. अहो तुम्हाला एक विचारू का? पहिला ती गाडी बंद कर. पहिला माझं डोका उठवतंय समजलं काय. हा काय विचार आता? अहो तुम्हाला गाणी आवडतात का? मला गाणी आवडत नाहीत. का हो असं काय झालंय जे गाणी आवडत नाहीत तुम्हाला? तुझ्या काय सांगू तुला ही गाणी ऐकूनच मी बर्बाद झालो ग. अहो प्लीज रडू नका हो. असं कुठलं गाणं आहे जे तुम्ही ऐकून बर्बाद झालाय? पूजा तुझी इच्छा आहे तर ते ऐक गाणं सांगतो मी. बहारो फूल बरसाओ तेरा महबूब आया है. माझ्या समोरून आधी उठा नाही तर तुमचं डोकंच फोडतो की नाही बघा. बस झालं रे बाबा. थकलो मी तर आता. अगं माझा जीव घेतेस काय का आज? कितीतरी खोटं बोलता हो. मला घ्यायला या म्हटल्यानंतर मला खूप काम आहेत बिझी आहे म्हणून सांगता आणि इथं झोपा काढत बसलाय होय. जरा तरी खरं बोलत जावा नाही तर नरकात जाता बघा. अगं होय मी खोटं बोलतो. तू तरी खरं बोलतेस ना. मग सांग बघूया तू कुठं जाणार आहेस? खरं बोलतो हो मी म्हणून मी स्वर्गात जाणार आहे मेल्यावर. तसं आहे तर मी नरकातच ठीक आहे की. हा हरामी हो बेटा. चल आता आम्ही पाहुण्यांच्या घरी जेवण करायला जायलोय. तिथे दंगा वगैरे करायचं नाही समजलं काय? आता एक काम कर तू घरीच राहा. मी जाऊन येतो. मम्मी मी दंगा करत नाही. अहो कुठं जायला म्हटलो? अहो तुम्हाला माहित नाही काय शेजाऱ्यांचं फंक्शन आहे आणि त्यांनी 2दा येऊन बोलून गेले जेवणाला या म्हणून. मग सेजलनी मी जायलो तिथं. बायको तुझं डोकं ठिकाणार आहे की नाही ग? त्यांच्यासोबत 3 वेळा भांडण केले ते पण विनाकारण. आणि तू तशा लोकांच्या घरी जेवणाला जातेस. तुला काय काय बोलले त्यांनी मागच्या टाइमला? तुला तर सोड मला पण बोलले त्यांनी बिनकामाचा नवरा तुझा म्हणून. आणि अशा लोकांच्या घरी तू जेवणाला जायलीस तर जरा तर डोकं आहे की नाही ग? अहो झालं गेलं ते गंगेला मिसळलं. राहू दे चला आता जेवण करून येऊया. मस्त बिर्याणी केलीत म्हणे. अगे बायको बिर्याणी बघितलीस की नाही ग तू? अजिबात त्यांच्या घरी जायचं नाही जेवणाला. पहिला सांगालोय मी. सेजल तुला पण सांगालोय मम्मी सोबत जायचं नाही बघ कुठं पण. कळलं काय? तुला पण सांगालोय बघ डाळ भात कर आणि जेवण कर इथंच जेवणाला त्यांच्या घरी. शेजू बाळा चल बिर्याणी कॅन्सल झाली. कपडे चेंज कर चल. पप्पा ओरडवल्यात आहे. काकू काय बाळा? सर्व पाहुणे आले तर मम्मी आमची वाट बघायला जेवणाला. अरे रे होय बाळा मम्मी वाट बघायले. तर आत्ताच एक फोन आलेला आम्हाला. त्या कामानिमित्त आम्ही बाहेर जायलोय. मम्मीला सांग हा बाहेर गेलेत म्हणून. काकू हा घ्या फोन. अरे हा तर सेजलच्या पप्पाचा फोन. तुमच्या इथे कसं काय? काका आमच्या घरी आलेले जेवायला तेव्हा फोन विसरून गेले. काय?
अहो काय तुम्ही? पप्पा पप्पा तुम्ही कुणाला घाबरता? अरे शेजू बाळा, तुझ्या पप्पाला काय समजलीस तू? तुझा पप्पा वाघ आहे, वाघ. कुणाच्या बापाला घाबरत नाही, समजलं काय? अहो काय सांगायला शेजूला? मी नीट ऐकलो नाही. का नाही ग पूजा, हिला सांगत होतो तुमचा पप्पा वाघ आहे, वाघ म्हणून. तू पण सर्कसातला वाघ आहे, तू फक्त तुमच्या मम्मीलाच घाबरतो म्हणून सांगत होतो ग. असं सांगितलं काय तिला? हा हा, मला दुसरंच ऐकायला आलं हो, म्हणून आलो मी. हा राहू दे, घ्या भाजी करतो. हा बाळा, माझा वाघ मरता मरता वाचला. हा हा चालतंय, घे व्हॉट्सअपला पाठव, मग आल्यानंतर विचारतो. हा सांगतो तुला. हा हा ठीक आहे, घे. हा ठेव. कुणाचा फोन होता ग तो? माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला. तिला म्हणे मराठीमध्ये म्हणींचा अर्थ पाहिजे म्हणे. मला ते येत नाही. बघूया पाठव म्हटलं व्हॉट्सअपला, यांना विचारतो. तुम्हाला येतंय काय? काय बोलतीस पूजा तू पण? मराठी माणसाला मराठी म्हणीचा अर्थ येत नाही? विचार बघूया त्या कुठल्या म्हणीत, सांगतो त्याचा अर्थ मी. हा विचारतो बघा मग. इकडे आड तिकडे विहीर, याचा अर्थ काय? सिंपल आहे की ग. इकडं माझी आई, इकडं तू, मध्ये मी. जाऊ तर जाऊ कुठं? दुसरं विचारतो बघा. बगल में बच्चा गाव में ढिंडोरा, याचा अर्थ सांगा. सोपं आहे की ग हे पण. जसं मी, तुझा नवरा चांगला असून पण तू दुसऱ्या नवऱ्यांचं कौतुक करतेस माझ्यासमोर. तिसरं विचारतो बघा आता. दुरून डोंगर साजरे, तुझ्यासोबत लग्न करणे. चौथं शेरात सव्वा शेर. अगं हे तर एकदम सोपं आहे की. जसं मी शेर, तू सव्वा शेर. पाचवं थेंबे थेंबे तळे साचे. प्लीज रागवू नकोस. हा सांगतो बघ. जसं माझ्या पॅन्टेचे 10, 20, 100 रुपये चोरून चोरून तू गोळा करतेस की डब्यामध्ये. थेंब थेंब तळेसाचे. बरोबर ना? सहावं दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. हे काय? जसं तुझं आणि माझं भांडण झालं तर माझी आई खुश होते. दोघात भांडण, तिसऱ्याचा लाभ. बरोबर ना? आता शेवटचं विचारतो बघा. पालत्या घागरीवर पाणी. शेवटचं नाही सांगू मग? तुला किती पण सांगून देत, तुझ्या डोक्यात का जात नाही. पालत्या घागरीवर पाणी. ह्यांच्या हातात मोबाईल बघितलो, माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते बघ. डोकं पिकं फुडू का काय यांचं असं होत आहे. काय हो, तो स्वयंपाकुडीतला पडदा बंद व्हावा, माझा हात पोचे नाही. हा हा येलो येलो चल. तिने माझ्या हातात मोबाईल बघितली, तिच्या पोटात आग पडलीच. हा गुन्हे के पडदा. यो धरा. होय, आणि ती कुणाची राहते बघून येतो जाऊन. बघून येतो, थांबा जरा. तेवढंच येत आहे तूच. कोणाच्या वरात या हळदी या हेच बघता त्या. एक नंबरची कामचोर बाई आहे. एक काम नको येस. अहो झाला पडदा घालून. हाय दिशेने बोललो. बुका उलटा कस लावल्याशी पडदा आहे हो. उलटा हो ना, कसं सरळ उलटा काय? लावताला ह्या बाजून. खूप म्हणाला पडदा तुझा किचन रूम मध्ये येऊन. उलटा आणि सरळ वरती लावलीस तर बस नव्हे. हे शाने अशी घ्या तुम्ही. सप्पय रांद गे बाई घरात, थोडं बस माझ पडदा म्हणे. नको ते सप्पाय लावा. आणि वय गे हा वरात बूज गेलीस तिथे. काय मिळलं तूस का नाचूच मिळलं तुझ तिथे वरातीत? अहो नाचोसूच गेलो मी या. खरं त्यांचं गाणं बघून येलो आणि वापस. का? त्यांचं गाणं बघटल्याशी तर आई रडली रे म्हणून गाणं म्हणल्यात आहे. आई रडली आई रडली. हे असलं कसलं गाणं हे? कैकी बाई कसलं गाणं म्हणून वापस येलो मी यावे. धर्मदाला बघून तुम्ही या गाणं. जावा बघून या जा. कसलं गाणं ते? या माणसास घरातली कामं नको, खाऊ शेवढा पाहिजे. अगे पूजा, हा कसलं गाणं म्हटलीस ते आता? तेच किंवा नाही, आई रडली रे म्हणून गाणं म्हणल्यात आहे. काय ऐकतीस गे त्या आणि काय शाळा शिकलीस आहे त्या? का शानी म्हणणार त्या खरंच. अगे ते इंग्लिश गाणं ते आर यू रेडी ते गाणं ते. मम्मी फणस कधी कापूया? अरे बाळा, फणस अजून पिकला नाही.
तो पिकतोय की नाही घरभर वास येते तेव्हा कापूया हा हा. हा अहो फणस पिकला की नाही वास येते तेव्हा सांगा कापूया. का ग तुझ्या नाकाला वास येत नाहीये काय आणि काय कौतुक करायचं काय फणसाचं गेले 4 दिवस बघालोय नुसतं फणस 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 म्हणालीस. परवा मी 1500 रुपये डझन आंबे आणलेलो त्याचं जरा सुद्धा कौतुक केली नाहीस तू आणि हा फणस गावाकडे आणलीस तू 100 रुपयाचा फणस नसेल हा ह्याचं कौतुक का संपेना तुझं. असं काय काय फणसामध्ये जेवढं कौतुक करायलीस तू या फणसाचं. अहो कौतुक करावं तेवढं कमीच आहे हो कारण हा फणस माझ्या माहेरून आणला आहे आणि तुम्ही आंब्यांचं सांगताय 5000 रुपये डझन जरी आणला असता की नाही त्याची तुलना ह्या फणसाशी करता येत नाही कारण ह्या फणसात आईची माया मुरली आहे. अगं पूजा जरा डोक्याला चांगलं तेल मालिश कर बाई. ते उन्हात काम करून की नाही डोकं फन 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 व्हायला माझं. तेच कुठला हो. चांगलं मालिश कर बाई जरा. मम्मी मामाच्या आईचा फोन आलाय. अरे बळा फोन आहे नाय माझे तेलाचे हात येतले का स्पीकर वाटा उचलनी. हॅलो हॅलो हा जेवण केलीस आई. नाही तुमची या हा नाही बाजू नाही. आणि आज तू गेला का नाही तो आता तिला तुझा का मास अहो आला तुम्ही आणि डॉक्टर काय म्हटले तिथं. डॉक्टर का ते म्हणण्यात ग हॉस्पिटल नवरा आता घरी आला आपल्याला पाणी पिणी विचार की आणि काय ग तुझं तिथं मी डॉक्टर सोबत बोलायलोय तुझं 10 वेळा नुसतं मिस कॉल तुझा फोन उचलू का मी डॉक्टरशी बोलू सांगू घ्या. तिथं तुझे आई बाबा दोघे बसलेत त्यांना काय एक समजेना सगळं हागलं मतल्या गोष्टी मी करायला पाहिजे तिथं. आणि ते डॉक्टर 12 नंबरला जा 22 नंबरला जा 33 नंबरला जा तिथं फॉर्म भरून या. अगं काय काय करू मी सांगू घ्या तूच त्यात म्हणजे तुझा किरकिरा आणि त्याच्यामध्ये खरंच बाबा असं वाटलं नाही माणसाला कधी पण कुठल्या पण दवाखान्याला लागू नये बाबा बाई. बस झालं मला त्रास. माफ करा मला पाणी आधी देतो. हे घ्या पाणी. हा सांगा आता काय म्हटले डॉक्टरनी दादाची तब्येत कशी आहे. काय सांगू तुला आता पूजा दादाची तब्येत बरी पण आहे म्हणायची आणि वाईट पण आहे म्हणायची अशी वेळ आहे बघ. एक तर त्याला ब्लड ग्रुप सापडेल ना त्याचं ए पॉझिटिव्ह आहे ब्लड बँक मध्ये पण त्याचं रक्त सापडेल ना ग काय करायचं समजे ना मला पण आता. अहो जरा तर तुम्हाला डोकं आहे की नाही तुमचंच रक्त ए पॉझिटिव्ह आहे की तुम्हाला द्यायला येत नाही रक्त. अगं बायको तू पण काय बोलतेस ग तुझ्या दादाला रक्त दिलो असतो ग मी पण कसं आहे ते माहित आहे का ऑलरेडी तू माझ्या शरीरात रक्त की नाही रोज रोज पिऊन संपवलीस तुझ्या दादाला तर कुठलं रक्त देऊ ग मी. म्हणून